पळसखेड या आश्रमाच्या 33व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं हा कार्यक्रम आश्रमामध्ये मोठ्या भक्तिभावानं आणि श्रद्धेनं सुरू आहे। पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा आज माझ्या वाट्याला आलेली आहे आणि 33 वर्षांपूर्वी या आश्रमाची स्थापना परमपूज्य आदरणीय श्री हरी चैतन्यानंद सरस्वतीजी महाराज यांच्या माध्यमातून झाली। समाजामध्ये कसा वर्ग आहे, जो तुम्ही काहीही करा तुमच्या विरोधात बोलायला तयार आहे। संसारामध्ये राहून तुम्ही परमार्थ करू लागलात तर म्हणतात परमार्थाच्या जीवावर संसार चालू आहे। संसार सोडून जर का परमार्थ करू लागलो तर म्हणतात परमार्थ उतरला आणि संसार वाढू लागला। त्यामुळे जग काय म्हणतं याच्याकडे कधी लक्ष द्यायचं नाही। आपला उद्देश जर का स्वच्छ असेल, निरपेक्ष असेल, उदारवादी असेल तर आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही। एखादं कार्य उभं करणं ही गोष्ट साधारण नाहीये, समाज जोडणं ही गोष्ट साधारण नाहीये। काही माणसं परमार्थामध्ये पदासाठी हपापलेले असतात। अमुक एक पद प्राप्त व्हावं याच्यासाठी वाटेल ते करायला तयार असतात। मात्र पद हे कष्टानं प्राप्त करण्यापेक्षा आपल्या क्रियेनं आणि कर्तृत्वानं आपण सिद्ध करायचं असतं। आताच प्रयागराजला कुंभमेळा झाला, हजारो लोकांनी संन्यास घेतला, पण संन्यास घेण्यापाठीमागची भूमिका ही प्रत्येकाची काही संन्यस्त वृत्तीनं राहावं अशी नाहीये। त्याच्या पाठीमागची भूमिका ही आपल्याला पूजणाऱ्या लोकांची संख्या वाढवणे ही आहे। प्रयागराजला किंवा कुठेही कुंभमेळा जिथे भरतो तिथे काही लाख रुपये दिल्यानंतर काही पदव्या मिळतात। त्या कुंभमेळ्यामध्ये अशा प्रकारचे साधू असतात। एक ते फळाहारी निराहारी, एक ते नग्न ब्रह्मचारी, एक कडे कपाटी शिखरी त्रिकंदरी रिघाले, एक ते जटाळ गांठ्याळ, एक नखधारी ढिसाळ, एक महाहट्टी विशाळ, एक ते पिसाळ मत्त मुद्रा, एक ते तांबडे गुडके, एक ते केवळ सुडके, एक तीर्थाटणी रोडके, एक ते मुखे मौननिष्ठ, अशी मोठी यादी एकनाथी भागवतामध्ये नाथ महाराजांनी दिलेली आहे। बाह्यवेश धारण केल्याच्या नंतर समाज आकर्षित होतो ही भूमिका आपण समाजामध्ये हल्ली पाहतोय आणि त्यामुळे चांगले चांगले माणसं त्याग केला पूज्यते करणे, सत्संग सोडून पूजा घेणे, शिष्य ममता धरून राहणे ते जाणणे राजस। चिरंजीव पद नामक ग्रंथामध्ये एकनाथ महाराजांनी ही भूमिका मांडलेली आहे की त्याग होतोय, पण त्यागासाठी त्याग नाही आहे तर पूज्यतेसाठी त्याग आहे। त्यागासाठी त्याग म्हणजे काय? इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंतच्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात। असं धडधडीत वैराग्य प्राप्त होणं हा खरा त्याग आहे। वैराग्य म्हणजे काय तर फक्त त्याग नाही, त्यागाची इच्छा आहे। खूप विचार याचा संबंधाने आपल्याला करता येईल। वैराग्य प्राप्त होणं हे पाहिलं तर सोपं आहे आणि पाहिलं तर अवघड आहे, कारण आधी विवेक निर्माण व्हावा लागतो, मग त्या विवेकाच्या बैसकीवर वैराग्याची प्राप्ती होत असते। मात्र तो विवेक होण्यासाठी सुद्धा मोठे कष्ट उपसावे लागतात, पण काही जणांना हे वैराग्य अनाहूतपणे प्राप्त होत असतं। त्याच्यासाठी संन्यास घेण्याची गरज नसते। भर्तृहरी नावाचा राजा आपल्याकडे होऊन गेला। आपल्यापैकी काही जणांना माहिती असेल, पण बऱ्याच जणांना माहिती नसेल। त्याचं कारण असं आहे, आपली शिक्षण संस्था जी आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये जी शिक्षणाची पद्धत आहे
ही परकीय आक्रमकांचा उदो करणारी आहे. त्यामुळे आम्हाला अकबर माहिती आहे, आम्हाला बाबर माहिती आहे, आम्हाला अफजल खान माहिती आहे, आम्हाला औरंगजेब माहिती आहे, मात्र आम्हाला भोजराजा माहिती नाही, शालिवाहन माहिती नाही, भर्तृहरी माहिती नाही, चंद्रगुप्त माहिती नाही, समुद्रगुप्त माहिती नाही. अशाच एका महान राजापैकी एक राजा भर्तृहरी, त्यानं 30 शतकं लिहिलेली आहेत, 300 श्लोक लिहिलेले आहेत, 3 वेगळ्या विषयांवरती 100 असे. त्यांनी नीतिशतक लिहिलाय, 100 श्लोक लिहिल्यात. ते नीतिशतक जर आपण वाचलं तर आपल्याला आचार्य चाणक्य सुद्धा त्यांच्या नीतीसमोर फिके वाटायला लागतात. उच्च कोटीची नीती आहे. त्यांचं शृंगार शतक जर आपण वाचू लागलो तर एखादा कामासक्त माणूस जेवढ्या पद्धतीनं वर्णन त्या शृंगाराचं करू शकत नाही त्याच्यापेक्षा जास्त वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांचं वैराग्य शतक जर आपण वाचू लागलो तर आपल्याला असं वाटायला लागतं की शंकराचार्य सुद्धा, आद्य शंकराचार्य सुद्धा यांच्यासमोर फिके आहेत की काय. असा तो विद्वान, असा भर्तृहरी राजा प्रजेचं पालन पोषण करायचं. प्रजा खुश होती, आनंदी होती, समाधानी होती. एक महात्मा त्यांच्या राज्यात आला आणि जिथे जाईल तिथे राजाचं कौतुक करायचे. वाह, भर्तृहरी राजा खूप चांगला, खूप चांगला, खूप चांगला. हा राजा अनंत काळपर्यंत जगावा म्हणजे आमचं कल्याण होईल. समाजातून हा आवाज त्या महात्म्यानं ओळखला आणि तो महात्मा भर्तृहरीकडे गेला आणि त्याने सांगितलं, राजन, समाजाचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, खूप निष्ठा आहे आणि तू सुद्धा प्रजेचं यथाशक्ती पालन पोषण करतोयस. तू अनंत काळपर्यंत जगलास तर ही प्रजा ही सुखावे. हे फळ घे, हे फळ घे, खा, अनंत काळपर्यंत जगशील. महात्मा निघून गेला. राजा विचार करू लागला, हे फळ खाण्यानं मी अनंत काळपर्यंत जगणार आहे, यासाठी हे फळ मला या महात्म्यानं दिलेलं आहे. पण मी एकटा जगून काय करू? माझं ज्या माझ्या बायकोवरती प्रेम आहे, तिला जर हे फळ मी दिलं तर तिला किती आनंद होईल. राणीच्या महालामध्ये राजा गेला. भर्तृहरीनं ते फळ त्या राणीला दिलं. सांगितलं, हे फळ तू खा म्हणजे अनंत काळपर्यंत जगशील. राजा निघून आला. राजा राणीवरती आसक्त आहे, राणीवरती प्रचंड त्याचं प्रेम आहे आणि म्हणून त्यानं ते फळ त्या राणीला दिलं. राजा निघून गेला. राजाचं राणीवरती प्रेम, मात्र राणीचं राजावरती प्रेम नाही, तिचं प्रधानावरती प्रेम. ती विचार करू लागली, हे फळ मी खाण्यापेक्षा माझं ज्याच्यावरती प्रेम आहे त्याला जर हे फळ मी दिलं तर त्याला किती आनंद होईल. प्रधानजींना बोलवून घेतलं आणि सांगितलं, हे फळ तुम्ही खा म्हणजे अनंत काळपर्यंत जगाल. राजाचं राणीवरती प्रेम, राणीचं राजावरती नाही, राणीचं प्रधानावरती प्रेम, प्रधानाचं राणीवरती नाही, प्रधानाचं वेश्येवरती प्रेम. फळ घरी घेऊन आला, वेश्येकडे गेला आणि सांगितलं, हे फळ तू खा म्हणजे अनंत काळपर्यंत जगशील. प्रधान निघून आला. ती वेश्या विचार करू लागली, हे फळ खाल्ल्याचं फळ काय आहे? अनंत काळपर्यंत जगायचं. बर, मी आहे वेश्या, हे फळ जर मी खाल्लं तर काय होणार? मी अनंत काळपर्यंत जगणार आणि जगून काय करायचं? हेच धंदे करायचे. कोणीही यावं, माझ्या शरीराचा भोग घ्यावा, पैसा फेकावा, निघून जावं. बर, जोपर्यंत या शरीरामध्ये तारुण्य आहे तोपर्यंत मला या शरीराचा उपयोग आहे. मी जर म्हातारी झाले तर माझ्याकडे कोण येणार आहे? मग अनंत काळ जगून करायचं काय? त्यापेक्षा आपला राजा किती चांगला आहे. त्याला जर हे फळ मी दिलं तर त्याला किती आनंद होईल. याला म्हणतात दुनिया बोल आहे. वेश्या आली राजाकडे. राजाला सांगितलं, राजन, हे फळ तुम्ही खा म्हणजे अनंत काळपर्यंत जगाल. राजाला ते फळही ओळखीचं वाटलं, ते वाक्यही ओळखीचं वाटलं. राजाने विचारलं, तुझ्याकडे कोणी साधू आला होता का हे फळ द्यायला? तिने सांगितलं, नाही महाराज, नाही आलं. नाही. मग हे फळ तुझ्याकडे कसं आलं? प्रश्न पडला त्याला, हे फळ तुझ्याकडे कसं आलं? घाबरली ती. तिने सांगितलं, प्रधानजीने दिलं. हा,
प्रधानजींना बोलवा. प्रधानाला बोलवलं. तुला कोणी महात्मा भेटला होता? कशा संबंधात महाराज? हे फळ तू हिला दिलंस ना? हो हो, मीच दिलं हिला. मग हे फळ तुझ्याकडे कसं आलं? उत्तर नाही. काय बोलावं? शांत बसला. राजाच्या मनामध्ये संशय आला. त्याच्या लक्षात आलं काय घडलेलं आहे. त्यांनी सांगितलं, हे फळ तुझ्याकडे कसं आलं मला सांग, नाही तर आत्ताच्या आत्ता शिरच्छेद करून टाकेल. प्रधानजीने पटकन सांगितलं, राणी साहेबांनी मला दिलं. राणीला बोलवा. आणि राणीला समोर बघितल्याच्या नंतरची भावना त्या भर्तृहरी राजाच्या मनामध्ये निर्माण झाली, ती माझ्यासाठी या ठिकाणी महत्वाची आहे. वाक्य निघालं, याम चिंतयामि सततं मयि सा विरक्ता साप्यन्नमिच्छते जनम स जनुन्यसक्तः अस्मत्कृते च परिशिष्यति काचिदन्या धिक्ताञ्च तञ्च मदनञ्च हिमाञ्च माञ्च. याम चिंतयामि सततं मयि सा विरक्ता. सतत मी जिथं चिंतन करत होतो ती माझ्यावरती विरक्त होती, ती दुसऱ्यावरती आसक्त होती. ती दुसऱ्यावरती आसक्त होती, पण तो तिच्यावरती नाही, तो तिच्यावर तिसरीवरती आसक्त होता. म्हणून धिक्तांच या पत्नीचा धिक्कार असो, धिक्तांच या प्रधानाचा धिक्कार असो, धिक्तांच तंच मदनंच म्हणजे कामाचा धिक्कार असो, इमांच म्हणजे या वेश्येचा धिक्कार असो, आणि मांच म्हणजे माझा स्वतःचा धिक्कार असो. याच क्षणाला भर्तृहरी राजा एवढं सगळं मोठं राज्य सोडून वनात निघून गेला. वैराग्य निर्माण व्हायला कारण काय ठरलं? फळ. म्हणून वैराग्य प्राप्त होणं हे पाहिलं तर सोपं आहे आणि पाहिलं तर अवघड आहे. क्रमाक्रमानं गेलं तर विवेकच आधी जागृत होत नाही. मात्र त्याचा त्याच क्षणी युगपत विवेक जागृत झाला आणि वैराग्याची त्याला प्राप्ती झाली. म्हणून वैराग्य प्राप्त होणं म्हणजे फक्त घर सोडून निघून जाणं असं नाही. नवरा बायकोची भांडणं झाली, नवरा किंवा बायको घर सोडून निघून गेली, हे वैराग्य नाही आहे, हा वैताग आहे. पैसा संपला की पुन्हा घरी. वैराग्य म्हणजे काय? व्याख्या काय सांगते? विचारसागरामधली व्याख्या बघा. इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंतच्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य. भोगाच्या त्यागाला नाही, भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य. इच्छा धारण करून कोण वैराग्य घेत आहे? विचार करा. काहीतरी मला प्राप्ती व्हावी यासाठी समाजामध्ये हे वैराग्य धारण करणारी माणसं आम्ही स्वतः देखील बघितले, आपण पाहिले असते. मात्र या ठिकाणी आल्याच्या नंतर पूजनीय स्वामीजींचं कार्य बघितल्याच्या नंतर मन स्थिमित झालं. स्वामीजींनी कधी संन्यास घेतला माहिती नाही, परंतु संन्यास घेतल्याच्या नंतर आमचं दायित्व अज्ञानी लावावे सन्मार्गास हे असावं ही भूमिका अंगी धारण करून गेल्या 33 वर्षांपासून या आश्रमाच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी सुरू आहेत. अगदी अनाथ मुलं असतील, वृद्ध माणसं असतील, यांची विनामूल्य सेवा या आश्रमाच्या माध्यमातून होती आहे. वारकरी शिक्षण संस्थेचे मुलं असतील किंवा वेदांताचे पाठ असतील, एक पिढी घडवण्याचं कार्य या माध्यमातून झालेलं आहे. आपल्या परिसरामध्ये हे कार्य एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे, याच्यासाठी एकमात्र कारणीभूत जर कोणी असतील तर ते आदरणीय स्वामीजीत लक्षात ठेवा. त्याचं कारण असं आहे, नुसता मोठेपणा घेणं हे फार सोपं आहे. आपल्या सर्वांची मानसिकता अशी आहे की संन्यासी वस्त्र धारण केले की माणसं त्यांच्या समोर झुकतात. चतुर्थाश्रम सांगितलेला आहे, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. चतुर्थाश्रम हा पूज्य मानण्यात आलेला आहे. तीनही आश्रमांमध्ये, चारही आश्रमांच्या सर्वोच्च स्थानी, शिखरावरती, कळसावरती चतुर्थाश्रम आहे, अर्थात संन्यासाश्रम आहे. आणि त्यामुळे या तीनही आश्रमांची माणसं संन्याशांसमोर झुकतात. मात्र त्या संन्याशाची वृत्ती जर का संन्यस्त नसेल आणि आम्हाला प्राप्त व्हावंही असेल तर त्या संन्याशावरती प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. पैसा प्राप्त व्हावा, मात्र त्या माध्यमातून समाजसेवा होत असेल तर त्या पैसा प्राप्त होण्याला महत्व आहे.
आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहत असतात आणि आश्रमाला यथायोग्य पद्धतीनं आपली सेवा देत असतात. दान हे सत्पात्री असावं लक्षात ठेवा आणि या आश्रमामध्ये दान हे सत्पात्री दान आहे. मला हरिभक्तीपरायण आमचे हरिदास महाराजांनी या कार्यक्रमाच्यासाठी फोन जेव्हा केला तेव्हा मी मोठ्या आनंदानं तो स्वीकारला. वास्तविक पाहता एकनाथ षष्ठी नुकतीच झालेली आहे. कालपर्यंत सगळे मानकरी वगैरे प्रसाद घेऊन जातात. शेकडो हजारो लोक येतात. दिंड्या असतात 3 दिवस. अभंग भजन गायन असतं, त्यामुळे आवाज बसलेला. मात्र तरी देखील आपण यावं अशा प्रकारचा आग्रह त्यांनी केला आणि म्हणून आज या ठिकाणी येणं झालं. मी हे सगळं सांगण्याचं तात्पर्य काय आहे? कोणाचं तरी महिमा मंडन करणं हा काही कीर्तनाचा विषय नाही आहे, याची मला कल्पना आहे. मात्र सत्य परिस्थिती जगासमोर आणणं हे देखील वक्त्याचं कर्तव्य आहे. आणि म्हणून आदरणीय स्वामीजींच्या माध्यमातून खूप मोठं कार्य या ठिकाणी उभं आहे. काही संन्यासी असतात मात्र त्यांना ज्ञान नसतं. काही ज्ञानी असतात मात्र ते संन्यासी नसतात. मात्र दोन्ही गोष्टींचं एकत्रीकरण स्वामीजींच्या मध्ये आपल्याला पाहायला सापडतं. मला स्वामीजींनी आठवण सांगितली. पैठणला स्वामीजी 1 महिना शिक्षणासाठी राहिले होते. शालेय शिक्षण नाही. तर पद्मनाभ स्वामी नावाचे एक स्वामीजी नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये वास्तव्याला असायचे, कायम असायचे. आणि तिथे पृष्ठपदीची भागवत कथा असेल, अन्य काही कथा असतील, प्रवचन असतील एकनाथी भागवतावरती, आणि त्या व्यतिरिक्त वेदांताचे पाठ ते घ्यायचे. आम्हाला पाहण्याचं सौभाग्य प्राप्त झालं नाही, कारण आमच्या जन्माच्या आधीच ते निघून गेले किंवा त्यांचं काय झालं माहिती नाही. मात्र आमच्या पूज्य तीर्थरूपाने वडिलांनी हे सांगितलं. त्यांच्याबद्दल खूप सुंदर त्यांनी वर्णन केलं. खरा महात्मा कसा असावा, फक्कड महात्मा कसा असावा, असे पद्मनाभ स्वामी. आणि त्यांच्याकडे आदरणीय स्वामीजींनी 1 महिना काही शिक्षण घेतलेलं आहे. त्यामुळे त्या काळच्या आठवणी सुद्धा स्वामीजींनी मला आता सांगितल्या. हे सगळं सांगण्याचं तात्पर्य काय आहे? केशरी वस्त्र धारण करणं हे फार सोपं आहे, परंतु तशा पद्धतीचं आचरण होणं अवघड आहे. पद्मपत्र विमांभसा या न्यायाप्रमाणे पाण्यामध्ये राहूनही ज्याप्रमाणे कमलपत्र ओलं होत नसतं, त्याप्रमाणे संसारामध्ये राहूनही आपलं आलिप्तत्व हे दाखवून देणं हे खरं पारमार्थिकाचं कर्तव्य आहे. आणि तशा पद्धतीचं आचरण हे स्वामीजींच्या माध्यमातून होतं. त्यांनी त्यांचं आचरण वर्णन करण्याएवढे आपण मोठे नाहीत लक्षात ठेवा. मात्र जे आम्हाला दिसत आहे, जे कार्य घडत आहे, त्या कार्याच्या प्रति ही कृतज्ञता आहे. गोशाळेच्या माध्यमातून म्हणजे सनातन वैदिक हिंदू धर्माच्या संबंधानं जेही कार्य आपल्याला करता येईल ते कार्य हे धर्माचं कार्य आहे. आणि हे धर्माचं कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हा आश्रम या ठिकाणी करतोय. त्यामुळे परिसरातल्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान म्हणून या आश्रमाकडे आपण पाहतो. आणि म्हणून जे अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी ठेवला, त्याच्यामध्ये भक्तमाल कथा सुद्धा स्वामीजींची ठेवलेली आहे. जवळपास 700 संतांचं चरित्र या माध्यमातून आपण श्रवण करतोय. अर्थात इतक्या दिवसामध्ये काही 700 संतांचं चरित्र होऊ शकत नाही याची मला कल्पना आहे. मात्र संतांचं जीवन कसं असतं हे आपण त्या कथेवरून शिकलं पाहिजे. कारण देवाच्या चरित्राचा उच्चार आणि संतांच्या चरित्राचा आचार ही द्विसूत्री जी आहे ती आपण आपल्या जीवनामध्ये धारण केली पाहिजे, बाळगली पाहिजे. कारण भगवंताचं चरित्र जे आहे त्याप्रमाणे आपण आचरण करू शकत नाही, संतांच्या प्रमाणे आचरण करू शकतो. आपण जीवन जगत असताना यदा कदाचित एखादा प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभा राहिला तर त्या काळात संतांनी काय केलं हे पाहावं. तसं जर काही उदाहरण उपलब्ध नसेल तर त्यांनी काय केलं असतं याचा विचार करावा आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचरण असलं पाहिजे. म्हणून संतांचं चरित्र हे आचरणीय आहे, भगवंताचं चरित्र हे उच्चारणीय आहे. म्हणून अशा संतांचं चरित्र आपण श्रवण करत आहात. एकनाथ महाराजांचं चरित्र हे तुमच्या आमच्यासाठी अत्यंत आदर्शवत असं चरित्र आहे. त्याचं कारण असं आहे, एकनाथ महाराज हे गृहस्थाश्रमी संत आहे.
परमार्थ करून संसार आणि संसार करून परमार्थ हे एकनाथ महाराजांचं वेगळेपण आहे. तुम्ही आम्ही काय करतोय? आपल्यापैकी बरीचशी माणसं ही संसार करतात. संसार अर्थात गृहस्थाश्रमामध्ये ज्यांनी सर्वांनी प्रवेश केलेला असेल ते करत असताना आपण काय करतो? परमार्थ करतोय. आदर्श आपला एकनाथ म्हणत असला पाहिजे. नवरा बायकोनं जीवन कसं जगावं, परमार्थ आणि संसार सहजतेनं कसा करावा, संतांचं चरित्र बघून आपल्याला कळतं. एकनाथ महाराजांसारख्या संतांकडे बघून आपल्याला कळतं. कबीरजींसारख्या संतांकडे बघून आपल्याला कळतं. कबीरजींकडे एक माणूस आला आणि म्हणाला, महाराज सारखे भांडणं होतात नवरा बायकोंचे, काय करावं, जरा मार्गदर्शन करा. कारण तुमचे तर कधी भांडण होताना आम्ही बघितलं नाही. तुम्ही इतक्या वर्षांपासून संसार करता. बसा बसा. कपडे विणायचे. दुपारची वेळ होती. बायकोला आवाज दिला, जरा कंदील घेऊन या, दिसत नाहीये. पण तिनं कंदील सुरू करून त्या ठिकाणी आणला आणि त्या कंदिलाच्या प्रकाशामध्ये सूत विणणं सुरू झालं, कपडा विणणं सुरू झालं. त्या माणसाला आश्चर्य वाटलं. धडधडीत ऊन आहे, स्वच्छ प्रकाश आहे. ही व्यक्ती आपल्या बायकोला सांगते कंदील घेऊन ये. ती बाई सुद्धा धन्य आहे, एवढ्या उजेडामध्ये कंदील घेऊन लागली. अवघड आहे म्हणजे लोकांचं. बराच वेळ झाला. म्हणले, महाराज मी आपल्याकडे काही प्रश्न घेऊन आलोय. नवरा बायकोची भांडणं होऊन त्यासाठी. अरे हो हो, कपडे विणण्याच्या नादात विसरून गेलो. थांबा, अहो ऐकलं का, आपल्याकडे पाहुणे आले, जरा दूध घेऊन या ना दोघांना. आईसाहेबांना 2 पेले आणले, दोघांच्या समोर ठेवले. कबीरजींनी तोंडाला पेला लावला, गट 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 दूध पिऊन टाकलं. या व्यक्तीनं तोंडाला पेला लावला आणि पेला लावल्याच्या नंतर एका घोटातच त्यांच्या लक्षात आलं की या बाईनं या दुधामध्ये साखरेच्या ऐवजी मीठ टाकलंय. तर म्हटलं, काय माणूस आहे हा? बायकोनं दुधामध्ये मीठ टाकल्यानंतर सुद्धा काही बोलत नाही, गट 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 दूध पिऊन टाकतो. साधी गोष्ट कळत नाही. चुकीच्या ठिकाणी आलोय. ज्या माणसांना कसं वागावं हेच कळत नाही, त्यांच्याकडून आपण असा उपदेश घेण्यासाठी आलो. अरे 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 म्हणलं, जाऊ द्या. तरी सुद्धा म्हणला, महाराज उपदेश करताय ना? कबीरजींनी सांगितलं, अजून काय उपदेश करायचा? अजून काय उपदेश करायचा शिल्लक राहिला? लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट ही बोलून दाखवायची नसते. कृतीतून समोरच्याला योग्य तो संदेश आपल्याला देता आला पाहिजे. प्रत्येक वेळी बोलायची गरज नाही. आपली वाणी खर्च करण्याची गरज नाही. भगवंताचं नाम घेण्याच्यासाठी भगवंतानं आपल्याला वाणी दिलेली आहे, फापट पसारा बोलण्यासाठी नाही. म्हणून नाथ महाराजांनी सांगितलंय, हरी बोला नाही तरी अबोला. व्यर्थ कल्पना करू नका. जास्त बडबड करण्याची गरज नाही. एकतर भगवंताचं नाम घ्यायचं, नाही तर शांत बसायचं. कबीरजीने सांगितलं, बोलण्याची काय गरज? म्हणजे दिवसा ढवळ्या लख प्रकाशामध्ये मी माझ्या पत्नीला कंदील आणायला सांगतोय, पण तिने चकार शब्द काढला नाही की तुमचे डोळे खसाडा झालेत काय, उजेडात कंदील लागतोय. दुधामध्ये साखरेच्या ऐवजी मीठ टाकलं, काही मला कळलं नाही का? पण मी तिला बोललो नाही, ती मला बोलली नाही, मी तिला बोललो नाही. समजदारीनं संसार केला तर नवरा बायकोची भांडणं होत नाही. विठ्ठल संतांचा आदर्श आपण जीवनामध्ये ठेवला पाहिजे. नाथ महाराज आपल्यासाठी आदर्श आहे. कधीतरी समोरच्याने सोडायचं, कधीतरी आपण सोडायचं.
घरात काही एखाद्या गोष्टीचं नुकसान झालं की घरची माणसं चिडतात, तुम्हाला कळत नाही सगळं नुकसान आपलं होऊ लागलं. पुन्हा वादाला सुरुवात. नाथ महाराजांच्याकडे एक कुटुंब आलं. 5-6 दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत होता आणि पाऊस पडल्यामुळे सगळे सरपण ओलं झालं सगळ्यांचं. घरामध्ये पूर्ण शिधा, पण शिजवायला लाकूड नाही. या परिस्थितीमध्ये छोटी छोटी मुलं आज जर जेवण केलं नाही तर कदाचित दगावतील या भीतीनं ते कुटुंब नाथ महाराजांच्याकडे रात्री 12-1 वाजता आलं. दार ठोठावलं, दार उघडण्यात आलं. महाराजांनी विचारलं, बोला एवढ्या रात्री येणं केलं? म्हणले अशी अशी परिस्थिती महाराज, सरपण ओलं झालाय, खायला काही नाही. मुलांनी जर का आज रात्री काही खाल्लं नाही तर एखाद दुसरा दगावेल अशी परिस्थिती आहे, म्हणून एवढ्या रात्री आपल्याला तसदी दिली, त्रास दिला. नाथ महाराजांनी सांगितलं काही काळजी करू नका, पाऊस पडल्यामुळे सरपण ओलं झालंय ना, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आई साहेबांना आवाज दिला, आपल्या पत्नीला गिरजाबाईंना आवाज दिला, ऐकलं का आपल्याकडे पाहुणे आले? आई साहेब उठून आल्या. झोपेची वेळ रात्री 12-1 वाजता. म्हणजे बोला महाराज, उपाशी आहेत मुलं, 2-4 दिवसांपासून काही खाल्लेलं नाहीये, तर स्वयंपाक करा. आई साहेबांनी सांगितलं करते महाराज. लक्षात घ्या, पाहुणे रात्री 12-1 वाजता आले. आई साहेब काही न बोलता स्वयंपाक घरामध्ये गेल्या. आपल्या गिरजाबाईला 8 वाजता चहा करायला सांगितलं तर इकडे आत गेल्या, खाली मान घालून आल्या. म्हटले महाराज, आपलं सुद्धा सरपण ओलं झालंय, काय करायचं? क्षणाचाही विलंब न करता एकनाथ महाराजांनी आपल्या झोपण्याचा चंदनाचा पलंग तोडला. सांगितलं या सरपणावरती स्वयंपाक करा. आई साहेब एका चकार शब्दानं बोलल्या नाही. हे संसार आणि परमार्थाच्या एकत्रीकरणाचं सूत्र आहे. नाथ महाराजांच्या जीवनाचं तत्वज्ञान. प्रपंच खणून सांडावा, मग परमार्थ मांडावा, हा संदेही न लगे करावा, प्रपंचूची आघवा परमार्थ होय. हे सांगण्याचं तात्पर्य काय? मला अभंग स्वतंत्र आहे, मला कल्पना. मात्र भक्तमाल आपण श्रवण करत आहात. आज पहिला दिवस आहे, त्यामुळे आपण घ्यायचं काय हे आपल्याला कळालं पाहिजे. नुसतं काहीतरी गोष्ट सांगतात आणि नुसतं ऐकायचं निघून जायचं. संतांचं चरित्र, त्याच्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजे की या प्रसंगाला त्याने काय केलं. याला आपल्या मनामध्ये जीवनामध्ये हुशारी आल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. कबीरजी खूप कथा सांगता येण्यासारख्या आहेत. कबीरजी बसले एका झाडाखाली. समोरून एक रस्ता येत होता आणि दोन्ही बाजूने 2 रस्ते होते. अशा ठिकाणी ते बसलेले. एक गाय धावत धावत आली, निघून गेली या बाजूने. तिच्या पाठीमागे धारदार शस्त्र घेतलेला खाटीदार धावत धावत आला आणि ठबकला. प्रश्न पडला, इकडे गेली का इकडे गेली? म्हणजे कबीरजी बसले. कबीरजी काय खोटं बोलणार नाही, ते खरं बोलतील. म्हणून त्यांना प्रश्न केला, कबीरजी आपने देखा है गाय कहां पे गई है, जरा बताइए. आता कबीरजींना प्रश्न पडला. इकडे गेली सांगावं तर हा खाटीक जाणार, तिला पकडणार, तिला मारणार, गोहत्येचं पथक. बर इकडे गेले सांगावं, खोटं बोलण्याचं पथक. लक्षात घ्या, मी आपल्याला का बोलतोय, मी संत कथा का सांगतो आपल्याला, आपण काय घेतलं पाहिजे लक्षात यावं म्हणून मी आपल्याला बोलतो. माझा कीर्तनाचा विषय वेगळा आहे, स्वतंत्र. प्रश्न पडला, इकडे सांगावं तर गोहत्येचं पातक, तिकडे सांगावं खोटं बोलण्याचं पातक. कबीरजींनी उत्तर दिलं, जिसने देखा है वो बोल नहीं सकता और जो बोल सकता है उसने देखा नहीं है. लक्षात आलं का आपल्याला? इकडे गेली म्हणून सांगायचं नाही, इकडे गेली म्हणून सांगायचं नाही. ज्या डोळ्यांनी बघितलंय गाय कुठे गेलीये, पण ते डोळे तर बोलू शकत नाही. आणि जे मुख बोलू शकतं त्या मुखाने ती गाय कुठे गेली हे बघितलं नाही. आणि अशा गोष्टी संत चरित्रातून आपण शिकल्या पाहिजे. म्हणून संत चरित्र वृत्तमाल हा ग्रंथ अत्यंत सुंदर. अनेक ग्रंथ संतांचं चरित्र त्याच्यामध्ये आहे. नाथ महाराजांचं सुद्धा चरित्र त्यामध्ये आपल्याला श्रवण करायला मिळणार आहे. म्हणून अशा या भक्तमाल कथेचं श्रवण आपल्याला करायला मिळत आहे. आणि पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा आज माझ्या वाट्याला आलेली आहे. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे पहिल्या दिवशीचं कीर्तन हे भगवंताचं वर्णन करणारं असावं.
आता या अभंगामध्ये एकनाथ महाराजांनी भगवंताचा स्वभाव सांगितला आहे. भगवंताचा स्वभाव सांगितला आहे. मुद्दा असा आहे की भगवंताला स्वभाव असू शकतो का? तर जेव्हा तो परमात्मा असतो तेव्हा त्याला स्वभाव असू शकत नाही. मात्र तो जेव्हा भगवंत ईश्वर देव होतो किंवा कुठला तरी नामधारी होतो तेव्हा मात्र त्याला स्वभाव असतो. निर्गुण निराकार नाही जा आकार किती प्रमाण द्यायची? सत्य ज्ञानानंतर सत्य ज्ञानानंतर गगनाचे सत्य त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा गुण ज्याच्याकडे नसेल त्याला स्वभाव असू शकत नाही. म्हणून जेव्हा तो निर्गुण स्वरूपामध्ये असतो तेव्हा त्याला काही स्वभाव असू शकत नाही, आवड असू शकत नाही. जेव्हा तो सगुण स्वरूपाला येतो, सगुण साकार होतो, तेव्हा त्याला स्वभावही असू शकतो आणि आवडही असू शकते. बघा, जेव्हा तो कृष्ण अवतार धारण करतो, कृष्ण रूप धारण करतो, तेव्हा त्याला लोणी आवडतं. देवीचा अवतार धारण केला तर तिला रोडगा आवडतो. गणपतीचा अवतार धारण केला तर मोदक आवडतो. स्वभाव सुद्धा या त्या अवताराप्रमाणे आपल्याला पाहायला सापडतो. परशुराम हे तपस्वी आहेत, ते तेजस्वी आहेत, परंतु शापादपि शरादपि ताकद बाळगून आहेत. शाप देऊनही समोरच्याचा नायनाट करू शकतात आणि शस्त्रानंही समोरच्याचा नायनाट करू शकतात. हा त्यांचा स्वभावच आहे. प्रभू रामचंद्र हळवे आहेत पण प्रसंगी कठोर पण आहे. जेव्हा सीता मातेचं हरण झालं तेव्हा झाडांना, वृक्ष, पाषाणांना, पशुपक्षी कुठे गेली माहितीये का? नाथ महाराजांनी तर भावार्थ रामायणामध्ये असं वर्णन केलंय. असं विचारल्यानंतर
जेव्हा कोणीच काही उत्तर देईना आणि त्या व्यतिरिक्त त्यांच्या त्यांच्या आनंदामध्ये ते निमग्न आहेत, असं जेव्हा प्रभू रामचंद्राला दिसलं तेव्हा त्यांनी त्या सगळ्या प्राणी पशु पक्ष्यांना वेगवेगळे शापही दिलेले आहेत. बरं, विस्तार आहे त्याचा, आता सांगण्याचं काही कारण नाही. मला स्वभावाबद्दल आपल्याला बोलायचं आहे. जेव्हा समुद्र मार्ग देत नव्हता, विनंती करूनही अनेक दिवस वाट बघितली, समुद्र वाट पाहूनही रस्ता देत नाही म्हटल्याच्या नंतर धनुष्य उगारला, सांगितलं आता जर वाट दिली नाही तर मी बाणानं तुला नायनाट करून टाकेल. समुद्र घाबरला, प्रगट झाला, म्हणला देवा असं करू नका, तुम्ही जर बाण मारला तर लाखो प्राणी या समुद्रात मरून जातात. मग काय करायचं? मग सांगितलं नल नीलाच्या हाताला हे वरदान आहे की टाकलेला दगड धरतोय, तुम्ही सेतू बनवून जा, मी बुडू देणार नाही दगड. म्हणजे भूमिका काय? स्वभाव केव्हा असू शकतो? जेव्हा तो सगुण साकारतेमध्ये. कौरव आणि पांडवांच्या युद्धामध्ये भगवान श्रीकृष्ण शांत होते, मात्र आपल्या भक्तावरती चाल करून आलेल्या भीष्माचार्यांना शब्द देऊनही सांगितलं होतं की मी शस्त्र उचलणार नाही, 4 शब्दयुक्तीचे मात्र निश्चित सांगेन. मात्र जेव्हा अर्जुनावरती धावून जेव्हा भीष्माचार्य आले, रथाचं निखळलेलं चाक घेऊन भगवान क्रोधावस्थेमध्ये त्यांच्यावरती धावून गेले. हा स्वभाव भगवंताच्या स्वभावाचं चिंतन करता येईल. आपला मुद्दा काय आहे? जेव्हा निर्गुण स्वरूपामध्ये असतो तेव्हा स्वभाव नसतो, आणि जेव्हा सगुण स्वरूपामध्ये येतो तेव्हा त्याला स्वभाव असतो. भगवंताच्या प्रत्येक अवताराचं वर्णन विविधतेनं आपल्याकडे पाहायला आपल्याला मिळतं. तसा आपला पांडुरंग परमात्मा जो विटेवरती विराजमान आहे तो देखील सगुण साकार स्वरूपामध्ये आहे, कारण आधी निर्गुण असलेला आता सगुण रूपामध्ये आलेला आहे. गुण आला विटेवरी पुंडलिकाच्या भावार्थ गोकुळी हुनी झाला येता, गोकुळाहून तो परमात्मा थेट पंढरपुरामध्ये आला आणि उभा राहिला. म्हणून निर्गुण स्वरूपामधला जेव्हा सगुण स्वरूपामध्ये येतो तेव्हा त्याला काहीतरी स्वभाव असू शकतो. हा परमात्मा इतरांच्या पेक्षा वेगळा आहे. त्याला कुठल्याही प्रकारचं शस्त्र अस्त्र धारण केलेलं नाहीये, तर निवांत कमरेवरती हात ठेवून उभा आहे. कशासाठी? भाविकासाठी उभा. विठू कैवल्याचा गावा भमदास महाराज म्हणतात, हा पांडुरंग परमात्मा फक्त भाविकांच्यासाठी उभा आहे. मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावून ज्ञान विज्ञानहीनानां मूढानां पापीनामपि दर्शनाते भवेन मोक्ष प्रार्थयामि मुहुर्मुहुः. अशा पद्धतीचा वर हा पुंडलिक रायाला परमात्म्याने दिलेला आहे. त्याला जेव्हा मागणी केली, ही मागणी आहे पुंडलिक रायाची, आणि भगवंतांनी तथास्तु म्हणून सांगितलं की जो तुझ्याकडे जशाही अवस्थेमध्ये येईल त्याचा तो उद्धार कर. मग अशा पद्धतीचा तो परमात्मा विटेवरती विराजमान आहे. म्हणजे निर्गुण होते सगुण आले, यशोदेने खेळविले बाईबो. अशा पद्धतीनं नाथ महाराजांचं वर्णन करतात. तो पांडुरंग परमात्मा विटेवरती समचरण ठेवून उभा आहे, आणि त्याचा स्वभाव कसा आहे महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. भक्त करुणाकर भक्त करुणाकर
वत्सल वाशी विठ्ठल विटेवरी. नाथ महाराजांनी पांडुरंग परमात्म्याचं वर्णन केलंय. पांडुरंग परमात्म्याला अकारण करुणावरणालय असं म्हणतात बरं का. विनाकारणच कोणावरतीही करुणा करू शकतो तो. भक्त करुणाकर, भक्तांवरती करुणा करतो आणि दिनांवरती वात्सल्य दाखवतो. भक्त कोण आहेत? जे भक्ती करतात ते भक्त. दीन कोण आहेत? जे कोणत्या तरी अपेक्षेनं भगवंताकडे येतात ते दीन आहेत. ते देवाचे भक्त नाही आहेत. देवाची भक्ती करावी म्हणून काही करत नाहीत क्रिया भक्तीची, मात्र काहीतरी प्राप्त व्हावं याच्यासाठी प्रयत्नशील आहेत. तुम्ही आम्ही दीन आहेत लक्षात ठेवा. आपल्यापैकी किती जण भक्त आहेत? भक्ताची व्याख्या काय आहे? गुणरहितम कामनारहितम प्रत्यक्षण वर्धमानम सूक्ष्मतरम अविच्छिन्नम अनुभवरूपम अशा प्रकारची भक्ती असावी. त्या परमात्म्याचे काय गुण आहेत? ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य ही 6 ही गुणवरी वसती जेथ. या 6 गुणांकडे बघून जर का आपण भगवंताची भक्ती करत असू तर ती गुणसहित भक्ती आहे. नारदांना अपेक्षित भक्ती आहे गुणरहितम कामनारहितम. कोणत्याही प्रकारच्या अपेक्षेविना भक्ताच्याकडून जी भक्ती घडते, जी क्रिया भक्तीची घडते ती खरी भक्ती आहे. प्रतिक्षण वर्धमानम, क्षणाक्षणाला ही भक्ती वाढली पाहिजे. लोक जपाला बसतात, म्हणतात 11 माळ करायच्या, म्हणतात 2-4 दिवस करतात, नंतर म्हणतात नाही एवढं काय आपल्याला शक्य नाही, 5 माळ करू, नंतर 1 आणि नंतर 3 बंद. प्रतिक्षण वर्धमानम. कोणतीही भक्तीची क्रिया उत्तरोत्तर वृद्धिंगत झाली पाहिजे. वृद्धिंगत होत असताना तिच्यामध्ये भक्तीचा ओलावा असला पाहिजे. प्रतिक्षण वर्धमान. देवावरचा विश्वास, त्याच्यावरती भक्ती हे क्षणाक्षणाला वाढली पाहिजे. सूक्ष्मतरम. सूक्ष्माती सूक्ष्म गोष्ट ही भगवंताची आपण जाणली पाहिजे. अविच्छिन्नम. ताटातून होण्याचा मोठा प्रसंग आला तरी जो भक्त आपल्या भक्तीपासून च्युत होत नाही तो खरा भक्त आहे. अनुभवरूपम. आणि त्याचा अनुभव त्याला प्राप्त होणं अपेक्षित आहे. जी आपण क्रिया करतो त्याचा. आपण देवळात जातो, काहीतरी मागतो, काहीतरी मागण्यासाठी किंवा आपल्याला काहीतरी इथून प्राप्त व्हावं याच्यासाठी आपली क्रिया जी भक्तीची घडतीये तिला आपण भक्ती समजतो. काही जण म्हणतात काय सांगावं, 2-4 तास पूजा केल्याशिवाय बरंच वाटत नाही. त्याला मी पूजा करतो हे सांगायचं नसतं, त्याला मी पूजा करतो हे सांगायचं असतं. लक्षात घ्या. हा मी काही लोकांचा कायम जागृत असतो. मी म्हणेल तसं, मला वाटेल तसं, मी म्हणेल तेच, माझी मान्यता नसेल तर नाही. हा मी त्यांच्यावरती फार खेळत असतो. मी आणि माझे पण. विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्याशी जाण निरंतर. जानवराय सांगतात मी आणि माझेपणा जो ज्याने सोडलेला आहे तो खरा संन्याशी आहे. संसारामध्ये राहूनही संन्याशी आहे. भगवे वस्त्र धारण करायची गरज नाही. संसारामध्ये राहून तो संन्याशी आहे. मी आणि माझेपणा वेगळा राहिला पाहिजे. पण होताना दिसत नाही. हे माझं, ते माझं, हेही माझं, तेही माझं, माझं ते माझं, तुझंही माझं. ही जी वृत्ती आपल्याला समाजामध्ये बघायला मिळते. एका सुभाषितकारानं फार सुंदर रचना केली बघा. ती मेंढी जी असते ती सारखी मे 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 करत असते बघा. तर तो शब्द तिचा उचलला मे, आणि संस्कृत मध्ये मे या शब्दाचा अर्थ मराठीत माझा असा होतो. अशनं मे वशनं मे जाया मे बंधुवर्ग मे इति मे मे कुर्वाण कालवृको हन्ते पुरुषाजम. आसन माझं, वसन माझं, बायको माझी, मुलं माझी, धन धान्य माझं, संपत्ती माझी, असं मे मे म्हणजे माझं माझं जो करतो काळ रूपी लांडगा त्याला हस्त करून टाकतो, असा त्या सुभाषिताचा अर्थ आहे. म्हणजे काय, मी आणि माझेपणाच्या पुढे गेलं पाहिजे तर ती खरी भक्ती आहे. मी जी काही क्रिया करतोय ती माझ्यासाठी नसून माझा उपास्य असणाऱ्या भगवंताच्या संबंधानं करतोय, ही क्रिया म्हणजे खरी भक्ती आहे. भक्ती म्हणजे काय आहे? कोणतीही क्रिया भगवंताच्या संबंधातली ही श्रद्धेनं करणं
बस भक्तीची सरळ सरळ व्याख्या आहे. पण आमच्याकडून होत नाही. आम्ही कथा सांगतो, त्यातून प्राप्त होणाऱ्या धनाची आशा आमची. आम्ही पूजा करतो, देवपूजेकडे लक्ष अर्ध आणि गॅसवर ठेवलेल्या दुधाकडे लक्ष अर्ध. कोणती क्रिया म्हणजे भक्ती आहे? नारदांनी सांगितलं, कथादिश्विती गर्गः, श्रद्धेनं भगवंताची कथा गायन करणं म्हणजे भक्ती. गर्गाचार्यांच्या मते भक्तीचं लक्षण. आत्मरत्य विरोधेने ते शांडिल्य, आत्मस्वरूपाच्या विरोधाचा व्यापार त्यागून भगवंताच्या चरणापाशी आपली चित्तवृत्ती एकत्रित होऊन राहणं हे शांडिल्य ऋषींच्या मतानं भक्तीचं लक्षण आहे. पूजादिश्वानुराग इति पाराशरः, भगवंताची श्रद्धेनं पूजा करणं हे पाराशर अर्थात पराशर ऋषींचे पुत्र असणाऱ्या भगवान व्यासांचं मत आहे. आणि मग नारदांनी आपलं मत मांडलं. नारदस्तो तदर्पिता किलाचारिता तद्विस्मरणे परमव्याकुलतेती, आपले सगळेच्या सगळे कर्म त्यांच्या चरणी अर्पण करून टाकायचे, भगवंत चरणी अर्पण करून टाकायचे. आणि त्याचा क्षणभर जरी वियोग झाला तरी अत्यवस्था असल्यासारखी अवस्था होऊन जाणं, याला भक्तीचं लक्षण या ठिकाणी सांगितलेलं आहे. अनेक व्याख्या आपल्याला भक्तीच्या संबंधानं पाहता येते. द्रुतस्य भगवत धर्माधारावाही कथांगता सर्वेशे मनसो वृत्तिर्भक्तिरित्य विधीयते. तेलाची धार आणि पाण्याची धार याच्यामध्ये अंतर आहे. तेलाच्या धारेमध्ये एकतानता आहे, अखंडता आहे, पाण्याच्या धारेत नाहीये. पाणी संपायला आलं की असं थेंब थेंब पडतो, मात्र तेल संपायला आलं तर एका रेषेमध्ये ते सातत्यानं सुरू असतं. तशा पद्धतीनं आपल्या अंतःकरणाची वृत्ती, आपली चित्तवृत्ती ही भगवंताच्या चरणापाशी स्थिर राहणं हे भक्तीचं खरं लक्षणाच्या मधुसूदन सरस्वतींनी आपल्याला सांगितलंय भक्ती रसायन नामक ग्रंथामध्ये. भगवंतानं तर स्वतःच व्याख्या सांगून टाकली माझी भक्ती म्हणजे काय. अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी माते ध्याता, भक्ती तत्वता तिना. अखंड माझ्याच बद्दल बोलायचं. अहर्निशी माझी कथा म्हणजे अखंड माझ्याच बद्दल बोलायचंय. बोलण्याची नाही माझं चरित्र, माझं जे दिव्य चरित्र आहे त्या दिव्य चरित्राचं श्रवण करायचं आहे. नाही केलं तर काय, मुखानं वाचेनं त्याचं नामस्मरण त्याचं वर्णन नाही केलं तर काय.
मुका झालो वाचा गेली होतो पंडित महाज्ञानी दशग्रंथ षडशास्त्र पुराणे चारी वेद मुखोद्गतवाणी गर्भामध्ये झाली सर्व हानी जिव्हाला चावली भोजना दुग्धघृत शर्करा पक्वांना निंदिले उपांना तिने पातलो मुखबंधना साधू संतांची निंदा केली हरिभक्तांची स्तुती नाही केली तेने वाचा पंगू झाली एका जनार्दनी कृपा लादली अशा अवस्था होऊन जाते तर परमात्म्याचं नामस्मरण आपल्या मुखातनं झालं नाही तर म्हणजे आमची प्रत्येक क्रिया जी आहे ती भगवंताच्यासाठी असावी याला काय म्हणायचं भक्ती अहर्निशी माझी कथा अहर्निशी माझी वार्ता अहर्निशी माते ध्याता अखंड माझंच ध्यान करायचंय आणि या सगळ्या क्रियेला काय म्हणायचं भगवान सांगतात भक्ती असं म्हणायचं मग ही गोष्ट जर आपल्याकडून होत नसेल तर आपली क्रिया ही फलकट आहे लक्षात ठेवा त्याच्यामध्ये भक्तीचा ओलावा असणं अपेक्षित आहे श्रद्धा असणं अपेक्षित आहे आणि त्या श्रद्धेच्या शिवाय जर काही क्रिया घडत असेल तर भक्ती म्हणता येणार नाही आणि जर त्या श्रद्धेसहित होत असेल तर त्याला भक्ती म्हणायचं आणि ती क्रिया ज्याच्या माध्यमातून होते त्याला भक्त म्हणायचं असा जो भक्त आहे जो स्वतःसाठी नाही तर देवासाठी देवाचं नाव घेतो अशा भक्तांवरती तो परमात्मा काय करतो कारुण्याचा वर्षाव करतो भक्त करुणाकर त्या परमात्म्याला कृपाळू असं अनेक ठिकाणी म्हटलंय बरं का ज्ञानोबा संतांनाही कृपाळू म्हटलंय आणि भगवंताला सुद्धा कृपाळू असं म्हणल्याचे अनेक प्रमाण आपल्याला देता येते भक्त प्रल्हादाचं उदाहरण यासाठी अत्यंत योग्य असं आहे आपल्याला कथा माहिती आपण कदाचित श्रवण केली असेल किंवा कराल कृतयुगाचा विषय आहे कथा माहितीये कथा सांगून वेळ घेणार नाही अगदी थोडक्यात सांगतो नारायण नामस्मरण करत बसायचं सातत्यानं नारायण 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 भगवंताचं नाव घ्यायचं हिरण्यकश्यपूला असं वाटायचं मला मरण नाही मी अमर जर आहे तर या जगाचा मालक मी आहे त्यामुळे माझं नाव घेतलं पाहिजे माझ्या शत्रूचं नाव घेतो माझा मुलगा त्रास द्यायला सुरुवात केली पाण्यामध्ये बुडवण्याचा प्रयत्न केला अग्नीमध्ये जाळण्याचा प्रयत्न केला हत्तीच्या पायाखाली तुडवण्याचा प्रयत्न केला सापांच्या खाईत टाकलं जळून साप चावून मरेल विषबाधा होऊन काहीच होईल त्यांनी विचारलं कुठे आहे तुझा परमात्मा आपल्याला सर्वांना माहिती आहे लात मारिली दुर्जने स्तंभे नारायण प्रकटला हे ठीक आहे पण त्याच्या आधीचे भक्त प्रल्हादाने उत्तर दिलं ते माझ्यासाठी महत्वाचं गजेपि विष्णुर्भुजगेपि विष्णुः ज्वलेपि विष्णुर्ज्वलनेपि विष्णुः त्वयि स्थितो दैत्यमयि स्थितस्य विष्णुं विना दैत्यगणोऽपि नास्ति हे दैत्या ज्या पाण्यामध्ये बुडवण्याचा प्रयत्न केला ते जल म्हणजे पण विष्णू आहे ज्वलनेपि विष्णुः ज्या अग्नीमध्ये मला जाळण्याचा प्रयत्न केला तो ज्वलनशील पदार्थ म्हणजे अग्नी सुद्धा विष्णू आहे गजेपि विष्णुर्भुजगेपि विष्णुः ज्या हत्तीच्या पायाखाली तुडवण्याचा प्रयत्न केला तो हत्ती म्हणजे विष्णू आहे आणि ज्या नागांच्या खाईमध्ये तुम्हाला टाकलंस ते नाग म्हणजे सुद्धा विष्णू आहे त्वयि स्थितो दैत्य मयि स्थितस्य हे दैत्या तो तुझ्यातही आहे तो माझ्यातही आहे विष्णू विना दैत्य गणोपि नास्ति हे जे तुझे दैत्य गण आहेत ना हे सुद्धा विष्णू शिवाय नाहीत ही भूमिका लक्षात घ्या याला म्हणतात एक धरिला चित्ती आम्ही त्याच्याच बद्दल चिंतन करायचं याला भक्ती म्हणतात आणि क्रिया ज्यांच्या माध्यमातून घडते तो भक्त आहे अशा भक्तांवरती तो
परमात्मा करुणा करतो. प्रगट झाल्याच्या नंतर हिरण्यकश्यपूचा वध केला आणि भक्त प्रल्हादाला विचारलं, काहीतरी माग, तुझे मागशील ते मी तुला देईन. खरा भक्त जो असतो तो देवाकडे काही मागत नाही. तो म्हणतो, देवा तुझ्या कृपेनं सगळं व्यवस्थित आहे. तुम्ही बघा, जे खरे भक्त आहे ते कधी मागत नाही देवाकडे काही, किंवा मागण्यासाठी त्याची भक्ती करत नाही. तरी सुद्धा भगवंत आग्रह करू लागला, माग काही माग काही. भक्त प्रल्हादाने सांगितलं, देवा तू आग्रह करतोय म्हणून मागतो का? तुझा आग्रह केला नसता तर मागितलंही नसतं, पण तू आग्रह करतोय, मी मागत नाहीये. मान्य आहे मला, माग काय मागायचं ते. भक्त प्रल्हादाने सांगितलं, एकच मागणं मागतो, मला काही मागण्याची इच्छाच निर्माण होऊ देऊ नको, हेच मला दे. विठ्ठल भक्तांवरती करुणा करतो. मग तो भक्त कोण आहे, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या वर्णाचा आहे, पशु पक्षी प्राणी आहे, मनुष्य आहे, काही बघत नाही. सेतुबंधनाचं काम चालू होतं. प्रभू रामचंद्र जेव्हा लंकेमध्ये निघाले तेव्हा ते दगड टाकायची, श्रीराम अक्षर लिहायची आणि ती जवळजवळ यायची, त्याच्यात फटी शिल्लक राहायच्या. अशा फटी शिल्लक राहायच्या. आता दगड काही एकसारखे नसतात की ते ठरवून केलेले विटांसारखे. कुठलाही दगड उचलायचा, पाण्यात टाकायचा, नाव टाकून त्याच्या फटी शिल्लक राहायच्या. झाडावरून इकडून तिकडे फिरणारी जी लांब जाड्या शेपटीवाली खरताई आहे, ती सगळं बघू लागली आणि विचार करू लागली, माझे प्रभू या सेतूवरून पलीकडे जाणार आहेत लंकेत. हे दगड जवळ तर येत आहेत, मात्र याच्यात फटी शिल्लक राहत आहेत. आपण या फटी बुजवण्याची सेवा करू, कारण आपल्याला दगड तर उचलता येणार नाही. फटी बुजवतात. कसं करायचं? तिने विचार केला, आपलं आयुष्य जरी घातलं तरी या सगळ्या फटी काही बुजवता येणार नाही. मग काय करायचं? तर मनामध्ये विचार केला की एका दगडातली फट जरी मी आयुष्यात बुजवू शकले आणि माझ्या प्रभू रामचंद्रांचे पाय त्याच्यात अडकले नाही तर भाग झालं माझ्या जीवनाशी. करता येते कर्तव्य पूर्ण. पाण्यामध्ये गेली, अंग ओलं केलं, वाळूमध्ये गडाबडा लोळायचं, फटीपाशी यायचं, अंग झटकायचं, ते सगळी वाळू त्या फटीमध्ये पडायची, फटी बुजल्या झाल्या. प्रभू रामचंद्राचं लक्ष त्या खरुताईकडे गेलं. ते पाण्यामध्ये जायचं, ओलं करायचं, अंग वाळू यायचं, गडाबडा करायचं, पुन्हा सेतूवरती जायचं, फटी बुजवायच्या. मोठं कुतूहल वाटलं भगवंताला. हनुमंतरायांना सांगितलं, जरा त्या खारीला इकडे घेऊन ये, काही फटी बुजवल्या ते इकडे घेऊन ये म्हणले. हनुमंतरायांनी त्या खारीला आणलं, प्रभू रामचंद्राच्या हातावर ठेवलं आणि प्रभू तिच्याशी संवाद साधू लागले. विचारलं, तू काय करतेस? म्हणजे देवा सेवा करतेस. फटी बुजवण्याची? हो. अगं तुझ्या फटी बुजवेपर्यंत मी इथे थांबेल असं तुला वाटतं? आम्हाला पुढे जायचंय, सीतेला घेऊन माघारी यायचंय. माहितीये म्हणले देवा. बर, ही एवढी मोठी राक्षसासारखी वानर आहे, त्यांच्या एखाद्याच्या पायाखाली येऊन जर प्राण गमवावा लागला तर काही काळजी वगैरे जीवाची? म्हणले देवा, तूच दिलेलं आयुष्य जर तुझ्यासाठी खर्च झालं तर काय फरक पडतो? म्हणजे मोठं कुतूहल वाटलं. म्हणलं, अरे एवढ्या तुला फरक त्या फटी बुजवता येणार नाही. तिनं सांगितलं, देवा या सगळ्यांसारखी सेवा मला करता येणार नाही, मला माहिती आहे. मी काय फार मोठं काम करू शकेल असं नाहीये, पण तुझ्या सेवेमध्ये माझाही काही खारीचा वाटा. खारीचा वाटा हा शब्द तेव्हापासून आला, पण लोकांनी फारच मनावर घेतला. सिंहाचा वाटा देऊ शकणारे काय म्हणू लागले? भगवंताला तिच्या उत्तराने एवढं समाधान प्राप्त झालं आणि भगवंतानं कृपेनं आपले 3 बोट तिच्या छोट्याशा पाठीवरून फिरवले. आजही ते 3 बोट तिच्या पाठीवरती आपल्याला पाहायला सापडत आहेत. तिच्यावर झालेली नाही तर कृपा काय? आजही आता निरीक्षण करून बघा. इतके वर्ष आपण खरुताईला बघितलं असेल, पण आता मी सांगतो त्या दृष्टीनं बघा. तिच्या पाठीवरती 3 रेषा आहेत. त्या 3 रेषा म्हणजे प्रभू रामचंद्राची 3 बोट तिच्या पाठीवरती आहेत. त्या रेषा सुद्धा काळ्या आहेत, कारण आपला प्रभू रामचंद्र हा काळा आहे. लक्षात ठेवा.
ते 3 बोट आज तिच्या पाठीवरून फिरतायत. फिरल्यानंतर आजही तिच्या वंशजांच्या पाठीवरती पाहायला मिळतात की तिच्यावर भगवंताची कृपा मित्र काय कृपा आहे. म्हणून भक्त जर असेल तर त्याच्यावरती तो कृपा करतो आणि दीन असतील तर त्यांच्यावरती कारुण्य दाखवतात, त्यांच्यावरती वात्सल्य भाव जागृत होतो परमात्म्याचा. मग दीन म्हणजे कोण? जो परमात्म्याच्या संबंधानं काहीतरी क्रिया करतोय मात्र आपण भक्ती करतोय याचं त्याला ज्ञान नाहीये आणि कुठल्या तरी स्वार्थापोटी काहीतरी क्रिया घडते, हा दीन समजा. या अभंगाच्या दृष्टीनं हा दीन समजा. मग हे दीन कुठले आहेत? मग ध्रुव बाळ असेल, उपमन्यू आहेत, ही पुराणातली ही दीनतेची लक्षणं आपल्याला सांगता येतील. हे दीन आहेत. म्हणजे ध्रुव बाळाला काय पाहिजे होतं? अडळस्थान. उपमन्यूला काय पाहिजे होतं? दूध. मी नेहमी कथा सांगतो, ध्रुव बाळाची कथा जवळपास सगळ्यांना माहिती आहे, पण उपमन्यूची कथा बऱ्याच जणांना माहिती नाही. घरामध्ये 18-20 दारिद्र्य आणि पाण्यामध्ये पीठ घालून द्यायचे आहे दूध म्हणून. सकाळ झाली की आपलं ते दूध प्यायचं. दूध म्हणजे पीठ मिश्रित द्रव, रोज प्यायचा. एक दिवस मित्राकडे गेला, असेल एक कोजागिरी पौर्णिमा वगैरे असेल, दूध पिलं आणि बाजूच्याला विचारलं हे काय रे? हसू लागले मित्र, म्हणले माहित नाही तुला काय? नाही. अरे दूध आहे. हे दूध आहे? नाही नाही, दूध असं नसतं. म्हणजे दुधाची चव वेगळी असते. सगळे मित्र हसू लागले. सगळेच जण एक वाक्यात बोलू लागले की हेच दूध आहे. मग त्याला प्रश्न पडला, मग आपली आई आपल्याला देते ते काय? 5-6 वर्षांचं बालक घरी आला, झोपला, सकाळी उठला, आईने आपलं पाण्यात पीठ घालून म्हणले पिऊन घे दूध. उपमन्यूने विचारलं आई हे काय? आईच्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे. इतके दिवस विचारलं ना, आज काहीतरी विचारलं. दूध आहे बाळा. हे दूध आहे? हो. मग काल मित्राकडे मी पिलं ते काय होतं? आईच्या लक्षात आलं याला खऱ्या दुधाची चव कळालेली आहे. निळोबारांच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, विषय सुखबाई बापुढे ते क्षीण. जेव्हा आपल्याला खरा आनंद कळतो तेव्हा खोट्या गोष्टींमध्ये आनंद कधी निर्माण होत नाही. खऱ्या दुधाची चव कळाली. आता पीठ मिश्रित द्रवामध्ये त्याची वृत्ती राहिली नाही. आईनं सांगितलं यालाच दूध म्हणतात. नाही मी काल जे केलं ते दूध आहे. आईने सांगितलं बरोबर आहे. मग तुम्हाला ते का देत नाहीस? हे का देतेस? आपण गरीब आहोत, आपल्याकडे गाय नाही. मग मला कोण दूध देईल? 5-6 वर्षाच्या बालकाला ज्याप्रमाणे आपण समजावून सांगतो, तिने सांगितलं अरे देव कृपा सगळं देत असतो. हा तो भगवंत सगळ्यांना सगळं देतो. कुठे आहे तो भगवंत? उत्तर द्यायचं म्हणजे ते तिकडे दूर राहण्यामध्ये, जेणेकरून तो परावृत्त होईल या गोष्टीमध्ये, असा आईने विचार केला. मात्र त्यांनी लक्षात ठेवलं दूध कोण देतो? भगवंत देतो. कुठे आहे? रानात आहे, अरण्यात आहे. आईला न सांगताच निघून गेला. घनदाट अरण्यामध्ये गेला. देवर्षी नारद भेटले. त्याच्या लक्षात आलं सगळी गोष्ट आणि त्यांनी सांगितलं देव तू या मंत्राचा जप कर, तो येईल भगवंत तुला भेटायला. उग्र तपश्चर्या केली आणि थोड्याच कालावधीमध्ये चतुर्भुज रूपाचा नारायण त्या ठिकाणी प्रकट झाला आणि सांगितलं उपमन्यू डोळे उघड, मी आलोय. उपमन्यूने डोळे उघडले. आता अवस्था अशी की ज्याची आपण उपासना करतो तो हाच आहे हे सुद्धा त्याला माहिती नाही. छोटस बालक डोळे उघडले. त्याने विचारलं मी म्हणजे? भगवंत. अच्छा तू भगवंत आहेस? हो. काय मागायचं ते माग. वास्तविक पाहता तुम्ही पहा, भगवंत जेव्हा प्रगट होतो तेव्हा त्याचं वर्णन केलेलं त्याला आवडतं. मात्र याला काहीच नाही ज्ञान याचं की भगवंताचं वर्णन करायचं काय. भगवंत आहेस तू? हो. काय मागायचं ते माग. मागू नक्की देशील? हो. मला एक पेला दूध दे म्हणले. देव हसू लागला. म्हणले एवढी उग्र तपश्चर्या केलेली 1 पेला दुधासाठी? हो मला तेच पाहिजे म्हणले. भगवंतानं सांगितलं तुझ्या तपश्चर्येचं फळ काय आहे?
एवढंच दूध नाही तर ज्या क्षीर सागरामध्ये, ज्या दुधाच्या सागरामध्ये शेषशाहीवरती मी पहुडलेलो असतो कायम, त्या क्षीर सागराचा अधिपती मी तुला आजपासून करतो. जेवढं दूध प्यायचं ते पी. हे दिनांवरती दाखवलेलं भगवंतानं वात्सल्य. दिनांवरती वात्सल्य दाखवणारा परमात्मा कुठे? नाथ महाराज निर्देश करतात, वा श्री विठ्ठल विटेवरी. तो विटेवरती विराजमान आहे. हे सगळं जे ज्ञान प्राप्त झालं, जो भक्तांवरती करुणा करतो, दिनांवरती वात्सल्य दाखवतो, तो कुठे आहे हे कळालं. इतरांना उपदेश करण्याच्या आधी मोठी माणसं स्वतः ती गोष्ट आपल्या जीवनामध्ये उतरवतात. उपदेशाचं फल आज काय येत नाही. पूर्वीच्या काळामध्ये खेड्यापाड्यामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालायचे. एकच कीर्तनकार, कदाचित तो एकाच अभंगावर बोलत असेल 8 दिवस, रोज वेगळे घेत असतील. कदाचित नंतरच्या कालखंडामध्ये वेगवेगळे कीर्तनकार येत असतील. पण परिणाम व्हायचा लोकांवर. अश्रद्धाची श्रद्ध लोक व्हायची. मांसाहार, दारू आदी सगळ्या व्यसनांचा त्याग करायची आणि महापुरुषांच्या शब्दाला अनुमोदन द्यायची आणि ते सांगतील तशा पद्धतीनं वागणूक त्यांची असायची. परिणाम समाजावरती का होत होता? कारण उपदेश करणारे हे आचरणशील होते म्हणून. आचरणशीलतेचा अभाव आज समाजामध्ये आपल्याला पाहायला सापडतोय. समाजाला उपदेश करणारी माणसं ही आयुष्यात कशी वागतायत ही माणसं पाहत नाहीत. टीव्ही वरती, युट्यूब वरती पाहून हा कसा बोलतो हे पाहतात आणि मग कीर्तन ठेवतात. हे दुर्दैव आहे. म्हणून मी नेहमी सांगतो की एखादा कीर्तनकार 2 तास कीर्तनामध्ये काय बोलतोय यापेक्षा राहिलेले 22 तास तो काय करतोय हे आधी पाहणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा. ते होताना दिसत नाही आणि मग नुसती कीर्तन होतात. आज हे कीर्तनकार, उद्या ते कीर्तनकार. लोकांना विचारलं आज काय सांगितलं महाराजांनी, म्हणले माहिती नाही पण चांगलं बोलत होते. लक्षात ठेवा, प्रेयस्कर श्रवण करण्यामध्ये काही स्वारस्य नसावं. श्रेयस्कर श्रवण करा. मला जे प्रिय आहे, मला विनोद आवडतो म्हणून मी विनोदी कीर्तनकारांची कीर्तन ऐकतो, ठेवतो. स्वारस्य नाहीये त्याच्यामध्ये. माझं कल्याण ज्याच्या माध्यमातून होणार आहे असे कीर्तनकार आपण श्रवण केले पाहिजे. मग हे कोणाच्या माध्यमातून घडेल? तर ज्यांचं आचरण चांगलं आहे. नुसता कीर्तनामध्ये उपदेश करणं फार सोपं आहे, पण तो उपदेश आधी आपण आपल्या जीवनामध्ये सत्यात उतरवला पाहिजे. संत महात्मे आपल्या जीवनामध्ये तो उतरवत होती आणि म्हणून त्यांच्या उपदेशाचं फलित आपल्याला पाहायला मिळायचं. एक स्त्री आली नाथ महाराजांच्याकडे. महाराज, माझा मुलगा सारखा गुळ खातो, जरा समजून सांगा. नाथ महाराज क्षणभर थबकले आणि सांगितलं, कुठल्या तुम्ही? शेजारच्या गावच्या. 8 दिवसांनी या. ठीक आहे. ते आपली विचार करू लागली. 8 दिवसानंतर काही प्रवचन वगैरे तयार करतील, कसं बोलायचं, कसा उपदेश करायचा. 8 दिवसांनी आली. सांगितलं, महाराज मी 8 दिवसापूर्वी आले होते, माझा मुलगा गुळ खातो, सगळं लक्षात आहे. सांगा. नाथ महाराज म्हणले, बाळा जास्त गुळ खाऊ नये, चांगलं नसतं. शांत बसले. ती स्त्री तोंडाकडे बघू लागली नाथ महाराजांच्या. आता पुढे बोलतील, मग पुढे बोलतील. ते शांत बसले. ती म्हणू लागली, सांगा ना अजून. नाथ महाराज म्हणले, आत्ताच सांगितलं. एवढंच? हेच जर एक वाक्य बोलायचं होतं त्या दिवशी का नाही बोलले? म्हणजे 8 दिवसांनी कशाला पुन्हा बोलवलं? नाथ महाराजांनी सांगितलं, बाई मला सुद्धा गुळ खायला खूप आवडायचा, पण या मुलाला जर उपदेश करायचा आहे तर आधी मी गुळ खाणं सोडलं पाहिजे. 8 दिवसामध्ये मी जास्तीचा गुळ खाणं बंद केलं आणि मग याला उपदेश केला. आता याचं गुळ खाणं बंद होईल. दृष्टांत संपला. आचरण संतांचं जे आहे आधी केले मग सांगितले. तुम्हाला जर नामस्मरण करा म्हणून मला सांगायचं असेल तर आधी मी नामस्मरण केलं पाहिजे, तर माझ्या बोलण्याचा प्रभाव तुमच्यावरती पडणार आहे.
नुसत्या गळ्यामध्ये माळ घाला, शिष्य व्हा, भक्त व्हा असं म्हणून जमत नाही. तेवढ्या पुरते लोक येतीलही तुमच्याकडे, सातत्य राहणार नाही. कारण आपल्या जीवनामध्ये ती आचरणशीलता असणं अपेक्षित आहे. आणि जर आपण आचरणशील असू तर आपल्या बोलण्याचा प्रभाव इतरांवरती पडू शकतो. ज्यांचा प्रभाव इतरांवरती पडत नाही, स्पष्टपणे लक्षात घ्या, आचरण शून्यता त्या ठिकाणी आहे. विठ्ठल करण्याच्या पेक्षा आधी स्वतःच्या जीवनामध्ये परिवर्तन करून घेतात. आणि त्याच पद्धतीनं नाथ महाराजांनी इतरांना उपदेश करण्याच्या आधी स्वतःच्या मनाला उपदेश केला. भंगाच्या दुसऱ्या चरणात व्यावहारिक भाषेमध्ये एखादी व्यक्ती जर का एकच गोष्ट वारंवार बोलत असेल तर आपण काय म्हणतो, काय तीनदा तीनदा तेच तेच. नाथ महाराजही तीनदा तीनदा बोलतात.
शब्दाची कमतरता आहे का नाथ महाराजांच्याकडे? नाथ महाराज हे खरे शब्द प्रभू आहेत, लक्षात ठेवा. वारकरी संप्रदायामध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या पासून निळोबारायांपर्यंत सगळ्या संतांचं वाङ्मय एकत्रित करा. 50% अधिक वाङ्मय एकट्या एकनाथ महाराजांचं आहे आणि राहिलेल्या टक्क्यांमध्ये सगळे संत एवढं शब्द सामर्थ्य एकनाथ महाराजांचं. ज्ञानेश्वरीच्या दुप्पट एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरीच्या 5 पट भावार्थ रामायण, तुकोबारायांच्या बरोबरीनं आधीच 4000च्या वर अभंग, या व्यतिरिक्त स्वात्मसुख आनंद लहरी शुकाष्टक हस्तामलक चतुश्लोकी भागवत चिरंजीव पद हरिपाठ वृदावळी आदी ग्रंथांची रचना. शब्दांची कमतरता आहे का नाथ महाराजांच्याकडे? अजिबात नाही. मग तरी सुद्धा एकच गोष्ट मग वारंवार का सांगतात? वारंवारतेमध्ये प्रकर्ष आपल्याला पाहायला मिळतो. ज्या गोष्टीचं महत्व एखाद्याला असतं ती गोष्ट वारंवार बोलत असते, लक्षात ठेवा. एखादी किल्ली आपण एखाद्या ठिकाणी ठेवली, घरचे काय सांगतात? इथं किल्ली ठेवली आहे, लक्षात ठेव बर का, विसरून जाशील बघ, नाही तर लिहून ठेव. गंमत अशी असते, सांगणाऱ्याचा जरी प्रकर्ष असला तरी ऐकणाऱ्याचा असतो तसं नाही. सांगणारा अगदी हलक्यात घेतो, म्हणतो काय तेच 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 तेच, तशी परिस्थिती आहे. स्वतःच्या मनाला नाथ महाराज उपदेश करतात, कारण मन हे चंचल आहे. बहुत चंचल चपल जाता येत न चंचलम हि मन कृष्ण प्रमाति बलवत दृढम, अर्जुन गीतेमध्ये सांगतो देवा पण चंचल आहे. म्हणून त्या चंचल मनाला एका ठिकाणी ठेवण्याच्यासाठी, स्थिर करण्याच्यासाठी म्हणून तीनदा उपदेश करतात. मना जाई तेथे, मना जाई तेथे, मना जाई तेथे. कुठे? पंढरी आहे. पंढरी आहे का जा? कारण त्या ठिकाणी भक्त करुणाकर दिनाचा वत्सल असणारा भगवान श्री विठ्ठल विटेवरती विराजमान आहे. मग तिथे गेल्यानंतर काय फलप्राप्ती होणार आहे? पुरतील काम निवारेल गुंती, आहे ती विश्रांती संत संगी. जेही आपले काही काम असतील, म्हणजे कामना, मनोकामना, भावना, इच्छा, आशा, आकांक्षा, त्या तिथे गेल्यानंतर पूर्ण होणार आहेत. पुरतील काम निवारेल गुंती, आपल्या जीवनामध्ये जी गुंतागुंत झालेली आहे ती मिटवण्याचं स्थान म्हणजे पंढरपूर आहे. पांडुरंग परमात्म्याचं दर्शन आहे ती विश्रांती संत संगी. त्या ठिकाणी संत सुद्धा येतात. स्वतःच्या मनाला उपदेश करताना नाथ महाराज सांगतात तिथे संत येतात. आहे ती विश्रांती संत संगी. मग प्रश्न मनाने विचारला नाथ महाराजांना, महाराज त्या ठिकाणी मग जायचं कधी कधी असतात ते संत? नाथ महाराज सांगतात आषाढी कार्तिकी 16 आनंद मिळाला से वृंद वैष्णवांचा मेळा त्या ठिकाणी आषाढी आणि कार्तिकीला जमा होतो. कारण त्यानं स्वतः परमात्म्यानं सांगितलं आषाढी कार्तिकी विसरू नका मग सांगत से गुज पांडुरंग. पांडुरंगाने हे गुज सांगितलंय, महत्वाची गोष्ट सांगितली आहे. इतर वेळी तुम्ही कधी या अथवा न या, आषाढी आणि कार्तिकीला मात्र या अशा पद्धतीचा आग्रह परमात्म्यानं केलेला आहे. म्हणून आषाढी कार्तिकी 16 आनंद मिळाला असे वृंद वैष्णवांचा. त्या वैष्णवच्या वृंदामध्ये आपल्याला आनंदाची अनुभूती प्राप्त करायची असेल तर तिथे पंढरपुरामध्ये जा. काय आनंद आहे? आनंद तिथीचा मुकया शिवाच्या. बहिरे ऐकली कानी रे, आंधळ्यासी डोळे, पांगुळासी पाय, तुका म्हणे वृद्ध होती धरणे रे. अशी अवस्था पंढरपुरामध्ये गेल्यानंतर होते आहे. आणि त्यामुळे तिथे तू जा. एकूणच जर बघायचं झालं, एका जनार्दनी आनंदी आनंद तेणे परमानंद डुल्लत असे. एकूण जर बघितलं तर तिथे आनंदाचा आनंद आहे. आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे किंवा अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथ चित्त ठेल. अशा प्रकारचा आनंद या ठिकाणी आहे. म्हणून तुला मला डोल लागेल यात काय नवल, तो परमात्माही त्या ठिकाणी डोलू लागतो. तर नाथ महाराजांनी या ठिकाणी शब्द काय वापरलाय? तिने परमानंद डुल्लत असे. परमानंद म्हणजे ही अव्यक्त गोष्ट आहे.
ही दृष्ट गोष्ट नाहीये, ही आपल्याला दृष्टीला गोचर नाहीये, मात्र तो परमानंद ही डोलायला लागतो. अशा पद्धतीचा आनंद पंढरपुरामध्ये आहे. म्हणून हे मना तू तिथे जा, हे मना तू तिथे जा, हे मना तू तिथे जा, मना जाय तेथे, मना जाय तेथे, मना जाय तेथे. पंढरी यथा त्या अभंगाचं चिंतन झालं. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. विठोबा आणि त्या निमित्तानं प्रथम दिवसाची कीर्तन सेवा आज माझ्या वाट्याला आलेली आहे. यथामध्ये अभंगाचं चिंतन झालं. आदरणीय स्वामीजींच्या माध्यमातून हा परिसर भक्तिमय वातावरणामध्ये खुलून गेलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून समाजामध्ये जे सुधारणेचं परिवर्तन होत आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम स्वामीजींच्या माध्यमातून, आश्रमांच्या माध्यमातून, विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून जेही कोणी संबंधित असतील त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी साजरे होत आहेत. त्यांना सर्वांना धन्यवाद द्यावेसे वाटतात. यथामध्ये अभंगाचं चिंतन झालं. झालेली सेवा शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणी, तुम्हाला सर्व सज्जन वृंदांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. एक बार संतांचं सर्वांनी भजन करा. भानुदास